महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकमत झाल्याची आता सूत्रांची माहिती आहे। 150 ते 170 जागांवरची दावेदारी निश्चित झाली। विद्यमान आमदारांचे मतदारसंघ त्याच पक्षाकडे कायम राहणार अशी आता सूत्रांची माहिती मिळते। उर्वरित जागांचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहांच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाणार आहे, तर काही जागांवर स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून अदलाबदलीची शक्यता आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, राजकीय बातमी सध्या समोर येते। महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकमत झाल्याची आता सूत्रांची माहिती मिळते। 150 ते 170 जागांवरची दावेदारी निश्चित झाल्याची माहिती सध्या आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। ओम, खरं तर आता जागा वाटपावर एकमत झाल्याची माहिती आहे, नेमके काय काय निर्णय झाले? अगदीच विधानसभेच्या अनुषंगानं महायुतीतलं जे काही राजकीय घडामोडी त्या वेगवान झाल्या। अपेक्षेप्रमाणे ज्या सिटिंग जागा आहेत, ज्या विद्यमान जागा आहेत, त्यावरती एकमत झालंय असं सध्या तरी कळतंय। ज्या विद्यमान जागा भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहेत, त्या जागांवरती कुठलाही संभ्रम किंवा कुठलीही अडचण नाहीये, कुठलाही दावेदारी इतर पक्षांची नाही असं सध्या कळतंय। उर्वरित ज्या जागा आहेत जिथे भाजप, राष्ट्रवादी किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांमध्ये काही वादविवाद आहेत, त्या जागांवरती अमित शहांचा संभाव्य दौरा आहे। त्या दौऱ्यामध्ये एकमत होईल आणि त्या जागांचा लवकरात निकाल लावला जाईल अशा प्रकारची माहिती समोर आली आहे। मुख्यत्वे महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक पातळीवरती मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र, त्या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष गेल्या अनेक दशकांपासून आहे। तिथे काही जागांची अदलाबदल भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये होऊ शकते अशी देखील एक माहिती आपल्या हाती आली आहे। बीडमध्ये त्या 2-3 जागांचा समावेश आहे, जिथे गेवराईची जागा असेल किंवा आष्टीची जागा असेल, अशा काही महत्वाच्या काही जागा आहेत। त्या जागांची अदलाबदली या दोन पक्षांमध्ये होऊ शकते असं देखील कळतं। त्यामुळे एकंदरच जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीनं लोकसभेत झालेली सुधारण्याचा प्रयत्न करत या संदर्भात लवकरात लवकर पावलं टाकत ओम, त्यामुळे आता जागा वाटप खरं तर निश्चित झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता हे जागा वाटप जाहीर कधी केलं जातं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अशा पद्धतीने महायुतीमध्ये जागा वाटपावरून एकमत झाल्याची सध्या सूत्रांची माहिती मिळते। काही जागांचा अजूनही तिढा आहे। अमित शहा बैठक घेतील आणि त्या जागेंचा तिढा सोडवला जाईल अशी ही माहिती आहे।